नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात मुख्यालयात राहणं बंधनकारक आहे। आपत्ती काळात कामात टाळाटाळ करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिला। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बैठकीत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी निखिल खेमणार होते। शाहूवाडी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून नद्यांना पूर आलाय। घरांच्या भिंती पडतायत। पुराच्या पाण्याने पिकांचं नुकसान झालंय। अशा परिस्थितीत ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, कोतवाल, शिक्षक यांची बैठक तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी घेतली। आपत्ती काळात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात। अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे, धोकादायक इमारतींचा सर्वे करून नागरिकांना सहकार्य करावं। दररोजच्या कामाचं इतिवृत्त तयार करून तहसील कार्यालयात हजर करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयाला राहावं। शिक्षण विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले। डॉक्टरांनी रुग्णांना सन्मानाची वागणूक द्यावी, अन्यथा कारवाई करणार असा कडक इशारा तहसीलदार चव्हाण यांनी दिला। मंडल अधिकाऱ्यांनी फौजदाराची भूमिका न करता तलाठ्याबरोबर काम करावं, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीला प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी निखिल खेमणार, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, डॉक्टर HR निरंकारी, मुख्याधिकारी पूजा कदम, पराग कानडे, शाखा अभियंता मंगेश कुडवे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते। कागल शहरातील 2 अल्पवयीन मुलं हरवली आहेत। उपनगरातील एका क्लासला गेलेली ही मुलं अजून घरी परतलेली नाहीत। दोघेही मित्र असून घरी न आल्यानं त्यांच्या पालकांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांसह शहरातील काही कार्यकर्ते या मुलांचा शोध घेत आहेत। जयसिंगराव पार्क इथल्या ओंकार कॉम्प्लेक्स इथला 14 वर्षीय शिवांश अवनीश सिंग हा मुलगा कुटुंबासह राहतो। सोमवारी सायंकाळी तो सायकलीवरून जयसिंगराव पार्कमधील खासगी क्लासला गेला होता। शिवांश घरी परत न आल्यानं त्याचे वडील अवनीश सिंह यांनी शिवांश हरवल्याची तक्रार कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। शिवांशनं तांबडा टी-शर्ट आणि निळी पॅन्ट घातली आहे, तसंच सोबत सायकल असल्याचं त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केलंय। शाहूनगर बेघर वसाहतीतला 15 वर्षीय वेदांत संतोष सोनार हा मुलगाही सोमवारी सायंकाळी जयसिंगराव पार्कमधील क्लासला गेला होता। वेदांतला त्याची आई सुनीता यांनी स्कूटरवरून क्लासमध्ये सोडलं होतं। तो घरी परत न आल्यानं वेदांत हरवल्याची फिर्याद त्याची आई सुनीता सोनार यांनी कागल पोलिसात दिली आहे। शिवांश आणि वेदांत हे चांगले मित्र आहेत। दोघंही क्लासमधून गायब झाल्यानं त्यांचे पालक चिंताग्रस्त बनलेत। माणूस म्हटलं की मृत्यू हा आलाच, पण हा मृत्यू कधी, कसा आणि केव्हा येईल हे कोणीच सांगू शकत नाही। माणूस गेल्यानंतर त्याच्या आठवणी आपण जागवत असतो। वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहत असतो। मात्र गडिंग्लजमधील दुनियादारी आणि माझं गडिंग्लज या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप ग्रुपनं मोफत वृक्षांचं वाटप करून आपल्या मित्राला अनोखी श्रद्धांजली वाहिली। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी तिहेरी आत्महत्येची घटना गडिंग्लज तालुक्यात घडली। संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह मानसिक त्रासातून या जगाचा निरोप घेतला। त्याचा धक्का त्याच्या जीवाभावाच्या मित्रांना तर बसलाच होता। संतोष शिंदे यांनी गेल्या 2-3 वर्षात अनेक सामाजिक कार्यातून ठसा उमटवला होता। अनेक सामाजिक उपक्रम ते घेत होते। दरवर्षी त्यांच्या माध्यमातून मोफत रोपांचं वाटप केलं जात होतं। त्याचा फायदा गडिंग्लज तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना होत होता। मात्र संतोषच्या जाण्यानं हा उपक्रम होईल का नाही याची शंका होती। मात्र गडिंग्लजमधील दुनियादारी आणि माझं गडिंग्लज या सोशल मीडिया ग्रुपनं पुढाकार घेत त्याचा हा उपक्रम राबवून त्यांना आदरांजली वाहिली। प्रशांत बाटेसह त्याच्या सहकार्यांनी सुमारे 1000 मोफत रोपांचं वाटप केलं। गडिंग्लज शहर आणि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। संतोषचा हा उपक्रम अविरतपणे चालवण्याचा मानसही त्याच्या मित्रांनी बोलून दाखवला। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बाटे, सुनील चौगुले, युवराज कित्तूरकर, संदीप रिंगणे, सागर गंधवाले यांच्यासह दुनियादारी आणि माझं गडिंग्लजच्या ग्रुपमधील त्याच्या मित्रांनी परिश्रम घेतले। हेरले इथं गेल्या 2 महिन्यात झालेल्या चोरीतील 3 संशयितांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या गावभाग फाट्याजवळ संस्कार ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान आणि त्यालगत स्वरा ऑटोमोबाईल दुकानात 4 मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली। यावेळी चोरट्यांनी अमेरॉन आणि एक्साइड कंपनीच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या बॅटऱ्या लंपास केल्या होत्या। त्याचबरोबर हेरले माळभाग फाट्यावरील समर्जित कास्टिंग या फाउंड्रीत 10 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ॲल्युमिनियमच्या वस्तू चोरून नेल्या होत्या। पोलिसांनी कोरोचीतला अभिषेक घाटगे, कबनूरमधील समीर इलाही पटेल या 2 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोन्ही ठिकाणी चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलं। या चोरीमध्ये माया घाटगे हिचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। या तिघांना ताब्यात घेऊन 1,40,427 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक रवींद्र भोसले, उपनिरीक्षक यशवंत उपराटे, हेमंत करोशी, संग्राम खराडे, अतुल निकम, संग्राम पाटील, सुहास गायकवाड, सागर पवार यांनी केली। शाहूवाडी तालुक्यातील पूरग्रस्त 23 गावातील 931 कुटुंबातील 4,500 नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा महसूल आणि ग्रामपंचायतीनं बजावल्या आहेत। पावसाचा जोर वाढत आहे। नागरिकांना कोणताही धोका होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून नागरिकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण आणि नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी दिली। मलकापूर, अंबा, करंजफेंड, विशाळगड, शित्तूर वारून परिसरात जोरदार पाऊस बरसतोय। कडवी, वारणा, कासारी नद्यांना पूर आलाय। गावात पुराचं पाणी येऊ लागलंय, त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावं म्हणून शाहूवाडी तहसील कार्यालयानं तालुक्यातील 4,500 नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत। कांडवण गावातील काही धोकादायक स्थितीत असणाऱ्या कुटुंबांना प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलंय। पेरीड, थेरगाव, सरूड, पाटणे, करंजफेंड, भेडसगाव, मालेवाडी, सोंडोली, उखळू, खेडे, शिराळे, वारुण, कांटे, शिंपे, रेठरे यासह 23 गावातील 931 कुटुंबांना स्थलांतरीच्या नोटिसा दिल्या आहेत। विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांना देशाचा सुजाण नागरिक घडवण्याचं काम शाळेमध्ये होत असतं। या शाळेचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेत। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या शिवाजीराव खोराटे विद्यालयानं हे कृतीतून दाखवून दिलंय असं मत कपिल खोराटे यांनी व्यक्त केलं। शिवाजीराव खोराटे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं शिवाजीराव खोराटे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले। शिक्षणाबरोबर शारीरिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शिवानी मगदूम हिची महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धार विभागात रचना सहाय्यकपदी निवड झाली आहे। तर साईनाथ दिवाकर पाटील आणि ईशांत पांडुरंग पाटील यांनी IIT परीक्षेत यश संपादन केलंय। त्याबद्दल शिवाजीराव परुळेकर, युवा नेते कपिल खोराटे, राजेंद्र रानमाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम या विद्यालयानं केलंय असं प्राचार्य संजीव कुमार शितोळे यांनी सांगितलं। आजवर हजारो विद्यार्थी अधिकारी झालेत। पुढील काळातही अनेक विद्यार्थी भरीव कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी वसंतराव पाटील, आरवी मिस्त्री, सावित्री गुरव, GB जाधव, सविता खोत, दत्तात्रय सूर्यवंशी, SD इंदुलकर यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर। संपर्क 8669 1676 79। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्या वतीनं उद्योजक अमोल कोरगावकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत 10,000 झाडांची रोपं देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय। लावलेल्या झाडांचं संवर्धन करावं यासाठी झाडांची रोपं दिली जातात। नागरिकांनी मिळालेल्या रोपाचं संवर्धन करावं असं आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केलंय।
आनंदराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्या वतीनं सामाजिक उपक्रम म्हणून वृक्ष संवर्धन आणि रोप वाटप कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो। यावर्षी 10,000 झाडांची रोपं लावून त्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतलाय। या वृक्ष वाटपाची सुरुवात माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आली। पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम स्तुत्य आहे। आपल्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातील रक्कम ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी देण्याचं दातृत्व केवळ आनंदराव कोरगावकर ट्रस्टमध्येच आहे असे उद्गार माजी आमदार अमल महाडिक यांनी काढले। प्रत्येकानं झाड घेऊन जाऊन ते लावावं आणि त्याचं संवर्धन करावं असं आवाहनही त्यांनी केलं। कोरगावकर पेट्रोल पंपावर ही झाडाची रोपं उपलब्ध करून देण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिक संस्था यांनी संपर्क साधून ही झाडं घेऊन जावीत असं आवाहन राज कोरगावकर यांनी केलंय। या उपक्रमात रोट्रॅक्ट मूव्हमेंट इन कोल्हापूरनंही सहभाग घेतला। यावेळी कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, राज कोरगावकर, महेश चव्हाण, सुरेश यादव, पैलवान बाळकृष्ण जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते। पंचगंगा नदीची पाणी पातळी 54 फूट झाल्यानं शिरढोण पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे इचलकरंजी टाकवडे शिरढोणकडे जाणारा मार्ग बंद झालाय। 8 दिवसापूर्वी पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर कुरुंदवाड हद्दीच्या मळी शेतात केंदाळ विसावलं होतं। आज हे केंदाळ पुलाला येऊन तुंबलंय, त्यामुळे कुरुंदवाड शिरढोण पुलाला धोका निर्माण झालाय। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 54 फूट 10 इंचावर गेली आहे। पाणलोट आणि धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन यापूर्वी तेरवाड, शिरोळ, अनवडी नदी बंधारा आणि राजापूर हे बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन 54 फूट 10 इंच पाणी पातळी झाल्यानं शिरढोण पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून 2 फुटानं पाणी वाहू लागलंय। वाहनधारकांना इचलकरंजी कोल्हापूरकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्यानं हा पूल पाण्याखाली गेल्यानं तो मार्ग बंद झालाय। शिरढोण टाकवडे परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचाही मार्ग पुलावर पाणी आल्यानं बंद झालाय। जलपाणी तटल्यानं पुलाला धोका निर्माण झालाय। याबाबत प्रत्यक्षात घटनास्थळावरून शिरोळचे प्रतिनिधी रमेश सुतार यांनी घेतलेला आढावा। धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचं पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि आता आपण कुरुंदवाड शिरढोण पुलावर आहे। आता आपण बघू शकताय की या पुलालगत नदीचं पात्र आता पाणी पातळी आलेली आहे आणि पुलाला जलपर्णी ही पूर्णपणे जलपर्णी सगळी तटलेली आहे। तेरवाड बंधाऱ्यापासून त्या शिरढोणच्या पुलापर्यंत जलपर्णीने पूर्णपणे विळखा घेतलेला आहे। आजूबाजूच्या शेतीबरोबर पुलाच्या एका साईडला जलपर्णी तटली आणि दुसऱ्या बाजूला नदीचं पात्र पंचगंगेचं दिसत आहे। एकंदरीत ही भयानक परिस्थिती आहे। पुलाचा कठडा हा आता खराब झालेला आहे, आपण बघू शकताय। आणि ह्या जलपर्णी तटल्यामुळे पुलाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। एकंदरीत ह्याबाबत JCBद्वारे प्रशासनाने जलपर्णी हटाव मोहीम करणे गरजेचं आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणात शिरढोण आणि कुरुंदवाड पुलाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता या निमित्त निर्माण झालेली आहे। बी न्यूजसाठी शिरढोणहून रमेश सुतार। गोकुळ शिरगाव इथल्या सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यात पावसाचं पाणी साचू लागलंय, त्यामुळे काही खड्ड्यात मुरुम टाकून ते मुजवण्यात आलेत। त्यातील काही खड्डे पुन्हा उघडे पडलेत, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतंय। या खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी वाहनधारकातून होतीये। गोकुळ शिरगाव इथल्या सेवा रस्त्यावर BSNL कार्यालयासमोर मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्यानं त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते। अवजड वाहनांसह ST, KMT बसेसही याच रस्त्यावरून धावतात, त्यामुळे त्यांचा प्रवासी थांबा इथं आहे। रस्त्यावरील काही खड्डे मुरमाच्या साह्यानं मुजवण्यात आलेत, मात्र पावसामुळे हे खड्डे पुन्हा उघडे पडू लागलेत। सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय, तसंच रस्त्यावर पाणीही साचून राहतंय। या रस्त्यावरून औद्योगिक वसाहतीसह कागलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे, त्यामुळे कायमस्वरूपी खड्डे मुजवावेत अशी मागणी नागरिकातून होतीये। मणिपूर राज्यात महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी राधानगरी इथं पुरोगामी विचार मंचच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मणिपूर राज्यात महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या निषेधार्थ राधानगरी तहसील कार्यालयावर पुरोगामी विचार मंचच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, शरद पाडळकर यांनी जळजळत्या मणिपूरची सामाजिक राजकीय परिस्थिती विशद केली। संजय कांबळे, शशिकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलं।
आंदोलनात ज्ञानदेव पाटील, राजेंद्र मगदूम, MS कोतेकर, BK कांबळे, RR कांबळे, विनोद मुसळे यांच्यासह जनता दल, रिपब्लिकन गवई गट, वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.